नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। 3 तास हा सगळा थरार सुरू होता। 5 जणांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे। जखमी आहेत 5 जण। या हल्ल्यात रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या सगळ्या घटनेनंतर नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे। फक्त घोषणा करू नका एवढी विनंती त्या ठिकाणी आहे। तिथं एकनाथ शिंदे साहेब गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आंदोलन लोकांसाठी केलं, लोकांच्या हितासाठी केलं। ज्या ज्या लोकांवर कारवाई झाली विविध कलमाच्या अंतर्गत, हे सगळी कलम आम्ही मागे घेऊ असं सांगण्यात आलं। पण जे सत्तेतले कार्यकर्ते होते, पदाधिकारी नेते होते, त्यांच्यावरचे कलम हे मागे घेतले। पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस या सर्व कार्यकर्ते ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरचं मात्र कलम हे दुर्दैवाने मागे घेतलेलं नाही। म्हणजे सरकार भेदभाव करत असताना या बाबतीत सुद्धा भेदभाव करतंय। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रूव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का? कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे। पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। काल सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली आणि मुंबईप्रमाणे इतर भागात देखील आता नाशिक भागामध्ये ऊसाच्या पिकामध्ये किंवा जुन्नर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची संख्या वाढली आहे। या सर्व परिस्थितीचं फार गंभीर परिणाम झालेला आहे। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 16-17 लोकांचा मृत्यू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये तर फारच गंभीर परिस्थिती आहे। गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये बिबटचा प्रश्न झालेला आहे। लोकसंख्याची वाढ ही सातत्याने गंभीर प्रश्न झालेला आहे। बिबटे नागरी वसाहतीत येत आहेत, शेतात घुसत आहेत, कुत्र्यांना उचलत आहेत, छोट्या छोट्या बाळांना उचलत आहेत। याच्याविषयी खरं तर नुसत्या बकऱ्या आणि हे आणून चालणार नाही। याच्याविषयी कित्येक ठिकाणी बिबट्यांना पकडण्याची यंत्रणा सुद्धा नाही, त्याला रॅपिड रेस्क्यू युनिट आवश्यकता असते फॉरेस्टची। हे अतिशय कमी प्रमाणात आपल्याकडे आहे। फॉरेस्टचे अधिकारी सुद्धा अतिशय कमी प्रमाणात आहे। टेक्निकली ते साऊंड नाही आहे आणि एक रेस्क्यू युनिट, रॅपिड रेस्क्यू युनिट असतं, याची संख्या माझ्या माहितीप्रमाणे अतिशय कमी आहे। महाराष्ट्रात 4-5च असतील। ते सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी रॅपिड रेस्क्यू युनिट असले पाहिजे। तर नागपूरमध्ये जवळपास 3 तासाचं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं आणि त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। या सगळ्या घडामोडीनंतर बिबट्या ज्या घरात शिरलेला होता त्या घर मालकासोबत संवाद साधला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पहाटे नागपूरच्या पारडी परिसरातील शिवनगर भागामध्ये बिबट्या शिरला आणि त्यानंतर वन विभागाला जे आहे ते जवळपास 3 ते 4 जे आहे ते ऑपरेशन केल्यानंतर या ठिकाणी बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश आलं आहे। मात्र बिबट्या ज्या ठिकाणी लपून बसला होता तो हाच ठिकाण आहे। अगदी घराचा वरचा छताचा हा भाग है। भैया बिबट्या कब आए, आपको कब जानकारी मिली और आप कब से घर में हो? सुबह 6 बजे पता चला हमको। अच्छा, हाँ, किसने बताया? मेरे भाई ने, नीचे रहता ना वो। हाँ, फिर उनने फ़ोन करके बोले कि तेंदुआ आया है, दरवाज़ा लगा के रहना करके। फिर हम लोग लॉक करके रहे अंदर। ताई काय सांगाल, कशा पद्धतीने बिबट्या तेंदुआ यहाँ पे जब आया आपको कब जानकारी मिली और आप कब से रूम में बंद? हम लोग सुबह मतलब उठे भी नहीं थे, समथिंग 6 बजे था तो नीचे हड़कंप मचा तो ये आकर देखे। फिर इनके भाई ने बताया कि घाट आया, मतलब तेंदुआ आया हुआ है करके। तो हम लोग जल्दी से अंदर में लॉक किए और अंदर ही थे। नक्कीच आपण पाहू शकतो की याच ठिकाणी जे आहे ते बिबट्या लपून बसले होता। त्यानंतर वन विभागाच्या पथकाने जवळपास 2 डाट मारल्यानंतर जे आहे ते बिबट्याला बेशुद्ध करण्यात त्यांना यश आलं आणि आता रेस्क्यू करून जे आहे ते बिबट्याला या ठिकाणून आता नेण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।